हाय, गुड मॉर्निंग. आजच्या माझ्या या व्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात माझं मॉर्निंग रुटीन, बदललेलं स्किन केअर रुटीन, सेटवरच्या गमती जमती आणि बरंच काही. त्यामुळे आजचा हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आता मी करणार आहे माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन. गेले काही दिवस आपण बघतो की कसं सतत ढगाळ वातावरण असतं, मध्येच पाऊस पडतो, मध्येच खूप ऊन असतं. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला खूप घाम येतो आणि त्यात माझा 14 तास मेकअप असतो आणि माझी स्किन खूप ऑइली झालेली असते. ह्या सगळ्याचा परिणाम माझ्या स्किनवर झाला आहे. त्यामुळे सतत बारीक पुरळ येणं, रॅशेस येणं, छोटे छोटे ॲक्ने येणं, हे सगळं सुरू झालं आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये डर्मॅटकडे जाणं तर निव्वळ अशक्य आहे, कारण शेड्यूल इतकं बिझी आहे. सो ह्या सगळ्यावर मला एक सोल्युशन सापडलं आहे, ते म्हणजे क्युअर स्किन ॲप. आता प्रत्येकाची स्किन टाईप वेगळी आहे, तर हे जे ॲप आहे ते प्रत्येकाच्या स्किन टाईपप्रमाणे तुम्हाला प्रॉडक्ट्स रेकमेंड करतो. आणि हे जे प्रॉडक्ट्स आहेत ते एका डर्मेटॉलॉजिस्टनेच आपल्याला रेकमेंड केलेले असतात. असे प्रॉडक्ट्स जे स्पेशली आपल्या स्किन टाईपसाठी क्रिएट केलेले असतात. अर्थात आता पहिला प्रश्न हा पडला असणार की ॲपला कसं कळणार की आपली स्किन टाईप काय आहे. तर हे ॲप AI टेक्नॉलॉजीचा वापर करतं आणि ही टेक्नॉलॉजी आपला फेस स्कॅन करते आणि आपल्या त्वचेवरचे ते भाग डिटेक्ट करते ज्यांना ट्रीटमेंटची गरज आहे. जसं माझ्या स्किनवर काही ॲक्ने होते, बारीक सारीक डाग होते, तर त्या सगळ्या गोष्टी ह्या ॲपमध्ये डिटेक्ट झाल्या. त्यानंतर एका चॅटद्वारे आपल्याला काही प्रश्नसुद्धा विचारले जातात, जेणेकरून ते सुद्धा आपली त्वचा आणखीन जवळून ओळखतील. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्यासाठी एक पर्सनलाइज्ड किट बनवला जातो. माझ्यासाठी त्यांनी हा किट पाठवला आहे. यामध्ये हे 4 प्रॉडक्ट्स आहेत. हे बघा, ह्यामध्ये आहे फेस वॉश, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि सिरम. इथे तुम्हाला QR कोड दिसतोय. हा स्कॅन केल्यानंतर प्रॉडक्ट्स कसे यूज करायचे हे तुम्हाला कळू शकतं. आता मला माहिती आहे की मला माझे कोणते प्रॉडक्ट्स मॉर्निंग रुटीनमध्ये यूज करायचे आहेत, कारण ते तसं ॲपमध्ये मला सांगण्यात आलं आहे. तर माझ्या मॉर्निंग रुटीनमध्ये आहे फेस वॉश आणि सनस्क्रीन. सो आता मी ते करणार आहे. फेस वॉश करून झालं आहे. आता सनस्क्रीन, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे खूप जास्त कन्व्हिनियंट आहे आणि खूप जास्त अफोर्डेबल आहे. कन्व्हिनियंट यासाठी कारण तुम्ही घर बसल्या अगदी 10 मिनिटात ही संपूर्ण प्रोसिजर करू शकता आणि जवळपास 1500 रुपयांमध्ये तुम्हाला डॉक्टरांनी रेकमेंड केलेले हे 4ही प्रॉडक्ट्स घरपोच मिळतात. बरं, ह्या ॲपमध्ये मंथली फॉलोअपसुद्धा होतात डॉक्टरांचे. आपल्याला बेसिकली फक्त किटसाठी पे करायचं असतं. त्यानंतर आपले डाएट प्लॅन्स, मंथली कन्सल्टेशन्स, लाईफस्टाईल चेंजेस, पाणी किती प्यावं, रेसिपी आयडियाज, हे सगळं या ॲपवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असतं. हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि ट्राय करताना माझा कोड TITEE100 वापरायला विसरू नका, कारण पहिल्या 200 युजर्सना 100 रुपीज ऑफ मिळणार आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये मी कोडसुद्धा दिला आहे आणि ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंकसुद्धा दिली आहे. तिथून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. आता स्किन केअर करून झालं आहे. सकाळचे 7:15 वाजले आहेत. आज मावशींना यायला उशीर झाला, त्यामुळे मला काही डबा नाही घेऊन जाता येणार आहे. पण मी वेळेत निघाले आणि 8:30 वाजता मी सेटवर पोहोचले. मला काय नव्हतं केसाला हेड प्रोटेक्ट. कशाला? केस कधी हे होत नाही ना. काय आहे म्हणजे ड्राय होत नाही, जळत नाही. जळत नाही? नाही तर जळतील, आग लागेल. नाही, म्हणजे जास्त हे केलं ड्राय होतं ना. हे म्हणजे काय?
मी खूप कन्फ्युजन होते, कन्फ्युज होते मी, सॉरी. ड्राय होतात केस, त्याच्यामुळं हीट प्रोटेक्टर. ही आहे आमची माया. माया हाय कर. हाय. माया स्ट्रेटनर गरम झालंय की नाही हे कसं चेक करते? गालाला लावून गालाला लावून चेक करते स्ट्रेटनर गरम झालंय की नाही. मेकिंग आहे. शिवराज हाय. सगळे ओळखतात तुला. ऐश्वर्याताईंच्या ब्लॉग मध्ये पण असतेस तू. ऐश्वर्याताई बोलते हे आमचे डीओपी दादा. दादा त्यांच्या भाऊची. आजपासून तू शिवराज दादा. वाटत पहिला सीन झालाय आणि आज खूप सीन्स आहेत. म्हणजे सीन्सवर सीन्स येत आहेत नुसते रूममध्ये. आणि साईड बाय साईड मी ब्लॉग सुद्धा एडिट करते माझा नेक्स्ट. सो मजा येते. तू तिकडे व्हिडिओ करणार मला हे नाही गेला. इथे नाही टाकायला लागेल. कुंड्याला दिसत ना रे. येस जेवणाचा डबा आलाय. आता थोड्या वेळात ब्रेक होईल. इथे पण आहे एक. हाय गर्ल्स. शर्मा क्यों रही है इतना? मी जेवते. यू गाईज इंटरेस्टेड? मी ठेवले डब्बा दे तुला. मॅरिटी हा म्हणजे तू लोक जेवतेस म्हणून. चल ना मग. इकडे तुम्ही तसंही तुमच्या एवढ्या थंड रूम मध्ये पहली बार लाइफ में ठंडा रूम मिला है. चलो. आज माझ्या मावशी उशिरा आल्या त्यामुळे मी बाहेरून जेवण मागवलं. हे पनीर बोल आणि त्याचबरोबर माझ्या प्रिय मैत्रिणी भरेला रिंगणा. भरेला रिंगणा आणलाय. होय ना, रिंगणा बैंगन आणि भाकरी आहे. मँगो काय बोलते? रोज ला रहा है अभी ये. रोज आवार है, रोज आवार है. आइसक्रीम मंगाया है. क्या? आइसक्रीम लेकिन नॉर्मल वाला मंगाया है. मोटी हो रही है. अपने लिए शुगर फ्री मंगाया क्या? हाँ जी. पर आपने क्यों मंगवाया? अरे बहुत गर्मी हो रही है तो मुझे ऐसा लगा. आमचं जेवण झालंय. कुल्फी पण खाल्ली आहे. आता आंबे थोड्या वेळाने आम्ही खाणार आहोत. उन्हाळ्यात आंबे खाल्लेच पाहिजे. मित्र म्हणते की काही करून 5वी पेटी मिळवायला हवी. विरोचकाच्या आधी तिथे पोहोचायला हवं. और सारी सीन में ऐसे करेंगे. ब्रेक. हाय. नुसतं म्हणाय सेटवर कोण जातं असं पिवळं करून. हाय. आमच्या बरोबर कॅन्डीचा पण ब्रेक झालाय. खा 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 ग बाई. कोणी नाही थांबवत तुला. इंद्राणी म्हणते भूकंप नाहीये. हे काय? आमच्या सेटवरती लाईट्स गेलेत. हे सायलेंट रे. लाइट का ये कौन सा शूट होने वाला है? Pack up.
पॅकअप झालं आहे. आता मी लवकर लवकर घरी पळते. खूप दिवसांनी 9:30 वाजता पॅकअप झालं आहे. 46 मिनिट्स रेड. काय कळत नाही काय करू, गाडी घेऊन जाऊ का इथंच ठेवू. बघूया जाता जाता काय वाटतं त्याप्रमाणे मी ठरवणार आहे. लेट्स सी. आणि हे मी निघाले रिक्षाने, कारण मध्ये कांदिवलीमध्ये 10 मिनिटं ट्रॅफिक दाखवत आहे आणि माझ्यामध्ये अजिबात एवढं पेशन्स नाही आहे 10 मिनिटं ट्रॅफिकमध्ये गाडी चालवण्याचे. घरी पोचायला 50 मिनिटं 46 मिनिटं इम्पॉसिबल. त्यामुळे मी ठरवलं आहे की रिक्षाने जायचं ओबरॉय मॉलपर्यंत. सिद्धार्थ आहे तिथे आणि मग मी त्याच्याबरोबर पुढे जाईन. पॅकअप झालं, आत्ताच पॅकअप झालं. मी घरी आले, छान फ्रेश झाले. आता थोडा वेळ मी पुस्तक वाचणार आहे. हे मला जे 7व्या मुलीची 7वी मुलगीमध्ये कार्यकारांची भूमिका करतात शिरीष दादा, त्यांनी दिलेलं पुस्तक आहे आणि IPLवर हे पुस्तक आहे आणि खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. सो मी थोडा वेळ हे पुस्तक वाचणार आहे आणि मग मी झोपणार आहे, कारण उद्या माझा 11चा कॉल टाईम. उद्या रविवार आहे, ट्रॅफिक नसणार, त्यामुळे मी निवांत निघाले तरी चालणार आहे. त्यात मला सिद्धार्थ सोडायला येणार आहे. मोस्टली रविवारचं मला सिद्धार्थ सेटवर सोडायला येतं, तर त्यामुळे सगळं उद्या निवांत आहे. म्हणून आता थोडा वेळ पुस्तक वाचून मी छानपैकी झोपणार. आणि इथेच त्यामुळे आता हा ब्लॉग संपवते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला प्लीज कमेंट्समधनं कळवा. मला खूप मनापासून तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. गेल्या वेळेला मी माझा पहिला ब्लॉग अपलोड केला होता आणि तुम्ही सगळे किती गोड आहात, तुम्ही किती छान कमेंट करता, किती प्रेम भरलं आहे सगळ्यांमध्ये. मला खरंच फार कौतुक वाटतं या गोष्टीचं. थँक्यू सो मच. तुम्ही इतके छान कमेंट्स केले नसते तर कदाचित मी दुसरा ब्लॉग बनवण्याची हिंमतसुद्धा केली नसती. सो हे सगळं क्रेडिट तुमचं आहे. थँक्यू सो मच. अजून एक महत्त्वाची गोष्ट जी मला सांगायची आहे ती अशी की तुम्ही अजून तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही प्लीज माझ्या कमेंट सेक्शनवरती विचारा, कारण मी विचार करते की नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट टू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्या कमेंट्सना उत्तरं देईन किंवा जेव्हा मी लाईव्ह जाईन. आता लवकरच मी लाईव्ह जायचं प्लॅन करते, तर तेव्हा मी मे बी तुमच्या प्रश्नांना उत्तरं देईन. तर प्लीज तुम्हाला तसे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि उद्या 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेचे 500-550 भाग पूर्ण होत आहेत. सो सॉरी. तर त्यानिमित्ताने सुद्धा काहीतरी ब्लॉग करण्याचा माझा मानस आहे. तर बघूया, मे बी सेट टूर किंवा आणखीन काहीतरी वेगळं मी काहीतरी करायचा नक्कीच प्रयत्न करेन, कारण मला हे करायला फार मजा येते, कारण तुमचा रिस्पॉन्स इतका छान आहे. सो थँक्यू सो मच वन्स अगेन हा ब्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल. आणि प्लीज जर का तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर का अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ताच्या आता सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया. बाय.